ब्रेक नंतर पुन्हा त्या बातमीकडे जाऊया। जळगावच्या पररांडाजवळ एक मोठी रेल्वे दुर्घटना झाली आहे। ट्रेनमधून धूर आल्यामुळे प्रवाशांनी या ट्रेनमधून उड्या मारल्यात। पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्यानंतर खरं तर आगीच्या ठिणग्या उडाल्या होत्या आणि प्रवाशांना वाटलं आग लागली, कोणीतरी अशी अफवा पसरवली आणि या अफवेनंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या। या दुर्घटनेमध्ये खरं तर 10 ते 15 प्रवाशांचा मृत्यू झालाय। दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं। स्थानिक पोलीस आणि आरपीएफ त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय, मात्र नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट नाही आहे। 10 ते 15 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरवली आणि त्यानंतर खरं तर पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्या। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं। ग्रामीण रुग्णालयात जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जळगावच्या परधाडे या गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यानं आगीच्या ठिणग्या उडाल्या। आगीच्या ठिणग्या उडाल्यानं रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरवण्यात आली। आपल्यासोबत पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुमित देशमुख जोडले गेलेत। सुमित, आग लागल्याची अफवा पसरली होती आणि त्यानंतर नागरिक घाबरले आणि त्यांनी उड्या मारल्या, काय अधिक माहिती आहे? निश्चितच रेल्वेचा ब्रेक लागल्याने त्या ठिकाणी ठिणग्या उडाल्याची घटना घडलेली असं समोर आलं आणि त्या कुणीतरी ते बघितल्यानंतर एका नागरिकाने अफवा पसरवलेली आहे। त्यामुळे जे प्रवासी होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं। त्यामुळे त्यांनी त्या ट्रेनमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजारच्या ट्रॅकवरून येणारी जी पुष्पक रेल्वे एक्सप्रेस होती त्यामध्ये ज्या प्रवाशांनी उड्या मारलेल्या आहेत त्या रेल्वेच्या खाली, पुष्पक रेल्वे खाली ते येऊन झालेले जवळपास 5 ते 10 जण या ठिकाणी मृत्यू पडले, प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। त्या ठिकाणी प्रशासन, ज्या रेल्वे पोलीस आरपीएफ तुकडी आहे ती जळगाववरून या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्याच पद्धतीने भुसावळवरून जे रेल्वे जंक्शन आहे ज्या ठिकाणी मोठं देखील अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। ही अफवा कोणी पसरवली, का पसरवली आणि काय घटना घडलेली आहे याच्या संदर्भात तपास सध्या या ठिकाणी सुरू आहे। सुमित, जखमींवर उपचार सुरू आहेत, त्याबद्दल काय अधिक माहिती आहे? जखमींना हलवलेलं आहे, मात्र जे प्रवासी ऍक्सिडेंट मध्ये गेलेले आहेत त्यांची ओळख पटवण्यात ठिकाणी चाललेलं आहे आणि घटनेची प्राथमिक माहिती नेमकी कोणी अफवांनी का उडवली याची देखील तपास सुरू आहे। अर्थातच सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर खरं तर या दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय। ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत। जळगावच्या परधाडे या स्टेशन जवळ हा दुर्दैवी खरं तर अपघात झालेला आहे। जळगाव आगीच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना उडवलं। जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडल्याचं समोर येतंय।